फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महानगरपालिका सॅनिटरी इन्स्पेक्टर 2025 यासाठी जो पेपर झालेला होता त्याचा आपण डिस्कशन बघणार आहोत आणि त्याचा आपण पहिला पार्ट कव्हर केलेला आहे. सेकंड पार्ट आज आपण पाहणार आहोत. त्यातले टेक्निकल क्वेश्चन्स आपण घेत आहोत. जर आधीचा पार्ट तुम्ही बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो अवेलेबल आहे, तुम्ही तो नक्की बघून घ्या. त्याआधी आपण हे पाहतोय की आपल्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन स्टार्ट झालेले आहेत. कशासाठी? सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या बॅचेस आपण सुरू केलेले आहेत. याचे फीचर्स बघा. आपण लेक्चर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स घेणार आहोत. ओके, तुम्ही जर त्या टाईममध्ये प्रेझेंट असाल तर तुम्ही लाईव्ह बघू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला हे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पण तुमच्या वेळेनुसार बघायला तुम्हाला अवेलेबल होते. त्याचबरोबर आपण होलिस्टिक कव्हरेज ऑफ ऑल टॉपिक्स आणि कम्प्लीट सिलेबस इथे घेणार आहोत. त्याचबरोबर बघताय PYQ जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्याचं आपण डिस्कशन आणि ॲनालिसिस करणार आहोत. कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न येत आहेत किंवा कोणत्या रिजनमधून जास्त प्रश्न येत आहेत हे आपण सगळे या PYQच्या ॲनालिसिसमध्ये आणि डिस्कशन्समध्ये बघणार आहोत. त्याचसोबत MCQ सॉल्व्हिंग. आता जे आपण मुंबई महानगरपालिकेचा क्वेश्चन पेपर बघतोय त्याच्यामध्ये आपण हेच नाही बघत आहे की आपण कन्सेप्च्युअली कसं सॉल्व्ह करतोय. याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला हे पण सांगते की तुम्हाला हे क्वेश्चन्स MCQ जे आहेत त्यांना कसं सॉल्व्ह करायचंय, कसं अप्रोच करायचंय. प्रत्येक वेळी हे असं नसतं की तुम्ही जसं प्रिपेअर करता त्याच पद्धतीने क्वेश्चन्स येतात. पण त्या 4 MCQs मधून 4 ऑप्शन्स मधून तुम्हाला कसं अप्रोच करायचंय किंवा कोणत्या पद्धतीने तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे जेणेकरून तुमचा हा रॅन्डम क्वेश्चन पण तुम्हाला 2 मार्क्स देईल. ओके, हे आपण MCQ सॉल्व्हिंग मध्ये बघणार आहोत, जे की आपण लॉजिकल प्लस कॉन्सेप्च्युअल. प्रत्येक गोष्ट लॉजिकने सॉल्व्ह नाही होत. काही फॅक्च्युअल डेटा असतात, इयर्स विचारले जातात, कोणता प्रोग्राम्स कधी आला होता हा असा क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यासाठी तुमच्याकडे हे फॅक्ट्स लर्न करणं गरजेचं आहे. म्हणून आपण लॉजिक प्लस कॉन्सेप्च्युअल नॉलेज याच्यामध्ये बघणार आहोत. त्याचसोबत पर्सनल गायडन्स आणि तुमचा डाऊट सॉल्व्हिंग या गोष्टी पण आपण स्टुडंट्सला इथे प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर नोट्स आणि ई बुक्स. आता इथे बघा, काही याच्यामध्ये काही कोर्सेसमध्ये तुम्हाला नोट्स फक्त मराठीमध्ये अवेलेबल करून दिल्या जातात, पण इथे काही स्टुडंट्स असे पण आहेत जे इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतात. याच्या कारणामुळे आपण काय केलंय, इंग्लिशमध्ये पण आणि आपलं मराठीमध्ये पण दोन्ही लँग्वेजमध्ये बाय लँग्वेज आपला हा कसा असणार आहे, कोर्स असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण दोन्ही लँग्वेजमधल्या स्टुडंट्सला इथे फायदा करून देत आहोत. एक्सप्लेनेशन जरी मराठीमध्ये असेल तरी या मुलांना इंग्लिशमध्ये पण नोट्स प्रोव्हाइड करून दिल्या जातील. ओके, तर यासाठी जर तुम्हाला या बॅचेस बद्दल अधिक माहिती हवी असेल तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि या बॅचेस बद्दल अधिक माहिती मिळू शकता. तर या बॅचेस मध्ये लक्षात ठेवा, तुमचं प्रिपरेशन चांगलं होणार आहे आणि आपण जास्तीत जास्त याच्यानुसार अभ्यास करणार आहोत की आपलं सिलेक्शन कसं होईल. फक्त कोर्स कम्प्लीट करणं आपलं काम नाही, पण याच्यामधून आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल किंवा त्याच्यावरती आपले MCQs कसे बनू शकतात, आधी आलेले कसे आहेत आणि आपण याच्यावरती क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करतोय, ह्या सगळ्या गोष्टी आपण या कोर्समध्ये स्टुडंट्सला देणार आहोत. तर तुम्ही याच्यामध्ये इच्छुक असाल या बॅचेसमध्ये तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकता आणि या बॅचेसमध्ये एनरोल करू शकता. तर आजचा पाठ आपण सुरू करत आहोत. तर पहिला जो टेक्निकल सब्जेक्टचा फर्स्ट पार्ट आणि सेकंड पार्ट होता तो आपण कव्हर केलेला आहे. थर्ड पार्ट बघताय, त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, विच इन्स्टिट्यूशन इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑर्गनायझिंग मेडिकल अँड हेल्थ एज्युकेशन इन इंडिया. तर बघा इथे ऑप्शन काय, युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन, ऑल इंडिया इन्स्टिट्यूशन ऑफ मेडिकल सायन्सेस, 2 आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आणि फोर्थ ऑप्शन आहे नॅशनल मेडिकल कमिशन. तर याच्यासाठी तुम्ही बघताय इथे आहे हेल्थ एज्युकेशन, मेडिकल अँड हेल्थ एज्युकेशन. तर युनिव्हर्सिटी ग्रांट्स, तर जर तुम्हाला हे माहिती असेल तर वेल अँड गुड, तुम्ही याचा अभ्यास केलेला असेल तर व्हेरी नाईस, तर हा तुमचा क्वेश्चन बरोबर येईल. पण जर एखाद्या व्यक्तीने हा सॉल्व्ह केलेला नसेल किंवा त्याचा अभ्यास झालेला नसेल तर तुम्ही हा कसा तुमच्या नॉलेजनुसार हे करू शकता. तर बघा इथे 2 गोष्टी दिलेल्या आहेत, मेडिकल आणि हेल्थ. तर याच्यासाठी तुम्ही पहिलं तर UGC याला इलिमिनेट करू शकता. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन फक्त एज्युकेशन बद्दल आहे, मेडिकल आणि हेल्थ बद्दल नाही, तर याला तुम्ही हे करू शकता. एक तर मेडिकल सायन्सेस मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल आणि दुसरं कशामध्ये होईल, नॅशनल मेडिकल कमिशन. तर इथे करेक्ट आन्सर तुम्ही टिक करू शकतात, ऑप्शन नंबर 4. ओके, तरी तुम्ही 50-50 याच्यावरती येत आहे, म्हणून तुम्हाला या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये काय करायचंय, रिस्क घ्यायची आहे आणि या क्वेश्चनला तुम्हाला कसं करायचंय, अप्रोच करायचं आणि हा डेफिनेटली सॉल्व्ह करायचा आहे.
ओके, तर पुढच्या याच्यामध्ये बघा, आणि नॅशनल मेडिकल सायन्सेस कमिशन्स बद्दल आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. जर तुम्ही याच्याबद्दल बघितलं तर यांचं काय असतं, ऍडमिशन्स किंवा त्यांची जी करिक्युलम काय आहे, त्यांची ट्रेनिंग काय आहे, या सर्व गोष्टी कशामध्ये केले जातात, नॅशनल मेडिकल कमिशन्सनी केले जातात. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ ऑफन इज जनरली, एकच मिनिट, ओके, हाऊ ऑफन is it generally recommended to use dental flossing done to maintain good and oral hygiene? म्हणजे याच्यामध्ये कशासाठी, गुड आणि ओरल हायजीन साठी जी डेंटल फ्लॉसिंग असते. आता तुम्हाला याचा अर्थ सांगते. डेंटल फ्लॉसिंग म्हणजे काय, एक असं डिव्हाइस असतं बघा, ज्याच्यामध्ये काय थ्रेड यूज केलेला असतो. ओके, हा थ्रेड असणार आहे, याच्यामध्ये तुमचे दात क्लिनिंग साठी हा थ्रेड यूज केला जातो. दिस इज डेंटल फ्लॉसिंग, याला फ्लॉसिंग म्हणतात. तर जर हा किती टाइम मध्ये, जर एका दिवसामध्ये वापरला जातो, तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे वन्स इन अ डे. once a day. Okay, the question number 3, which of the following is an appropriate example of technology used in public health center? Okay, जे या गोष्टी तुम्ही कशामध्ये स्टडी करता, इथे बघा प्रायमरी हेल्थ केअर, त्याच्यावरती काय असतं, इथे मी खालच्या साईडला लिहिते सेकंडरी हेल्थ केअर सेंटर, त्यानंतर असतात टर्शरी. यांचा एक रोल असतो ज्याच्यामध्ये जसा हायर लेवल पर्यंत जातात तिथे काय असणार, जास्तीत जास्त अवेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस असतात. ज्यावेळेस तुम्ही प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिसेस बद्दल किंवा सेंटर्स बद्दल बघता, त्याच्यासाठी अप्रोप्रिएट इथे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पहिला ऑप्शन आहे अल्ट्रासोनोग्राफी, प्रिपरेशन ऑफ सीटी स्कॅन, प्रिपरेशन ऑफ ORS म्हणजे काय, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, आणि फोर्थ आहे सर्जिकल ट्रीटमेंट. तुमचा जर अभ्यास झालेला असेल, हा पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस मध्ये जो पब्लिक हेल्थ जो पहिला टॉपिक आहे याच्यातून हा क्वेश्चन आलेला आहे. तर इथे बघा तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे. तुम्हाला अल्ट्रासोनोग्राफी माहित असेल, प्रिपरेशन ऑफ सिटी स्कॅन आहे, आणि इथे काय सर्जिकल म्हणजे जिथे ऑपरेशन्स होतात. आता एवढ्या जास्त म्हणजे प्रॉपर सर्व्हिसेस पब्लिक हेल्थ सेंटर्स मध्ये होतात का, नाही. याला अप्रोप्रिएट म्हणजे हे 3 जे ऑप्शन्स आहेत ते कसे असणार आहेत, इक्वल असणार आहे, आणि याच्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे, प्रायमरी हेल्थसाठी जो मोस्ट अप्रोप्रिएट म्हणजे आपण जी बेसिक ट्रीटमेंट देतो ती कशाच्या रिलेटेड असते, प्रायमरी हेल्थ सेंटर्स बद्दल. आणि इथे कोणती आहे, प्रिपरेशन ऑफ ORS दॅट इज ओरल रिहायड्रेट सोल्युशन. म्हणून काय, हा ऑप्शन करेक्ट आहे. आय होप तुम्हाला हे लॉजिक कळतंय. इथे ऑप्शन जे 2 होते, अल्ट्रासोनोग्राफी, प्रिपरेशन ऑफ सिटी स्कॅन, सर्जिकल ट्रीटमेंट, म्हणजे हे काय हेवी आहे. म्हणजे हे एकतर सेकंडरी हेल्थ केअर मध्ये होऊ शकतात, टर्शरी मध्ये होऊ शकतात, पण प्रायमरी लेवल पर्यंत एवढ्या जर मेथड्स, एवढ्या जर टेक्निक असल्या असत्या तर प्रायमरी हेल्थ केअर सर्व्हिस सेंटर्स पर्यंतच आपण प्रोसेसेस स्टॉप केलेल्या असतात. पण त्याच्यावरतीही आहेत, म्हणून याच्या ज्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात ते सेकंडरी आणि टर्शरी मध्ये अवेलेबल असतात. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4, what is the objective of जननी सुरक्षा योजना अंडर द नॅशनल हेल्थ मिशन? समजून घ्या, इथे ऑप्शन क्वेश्चन काय आहे, जननी सुरक्षा योजना. नावातच कळतंय, जरी तुम्हाला समजा कोण एखाद्या व्यक्तीसाठी हा रॅन्डम क्वेश्चन असू शकतो, जो कसा आलाय त्यांनी प्रिपेअर केलेला नसेल आणि डिरेक्टली हा एक्झाम सेंटर मध्ये बघताय. समजा हा तीच मुवमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन बघताय. आता इथे तुम्हाला पॅनिक नाही व्हायचंय, फक्त काय क्वेश्चन, जननी सुरक्षा योजना. समजलं, जननीचा अर्थ माहितीये, जननी म्हणजे आई, तिची सुरक्षा आणि योजना. आता नावातच कळतंय काहीतरी मदरच्या रिलेटेड असणार आहे. ओके, आईच्या सुरक्षेबद्दल असणार आहे. तर ऑप्शन्स बघा, इथे एकदम कामली ऑप्शन्स बघायचे. टू प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज म्हणजे एका प्रॉपर इन्स्टिट्यूशन म्हणजे हॉस्पिटलाइज डिलिव्हरी झाल्या पाहिजे. सेकंड ऑप्शन आय चेकअप फॉर स्मॉल चिल्ड्रन्स. थर्ड ऑप्शन डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्सेक्टिसाइड टॅबलेट्स. फोर्थ ऑप्शन टू रिमूव्ह माल न्यूट्रिशन अमॉंग अडोलसन्स गर्ल्स. बघा ऑप्शन्स रीड केलेत, तुम्हाला समजलेत. आता सेकंड ऑप्शन आहे तो बघा, फ्री आय चेकअप फॉर स्मॉल चिल्ड्रन. फ्री आय चेकअप, आता कोणाची सुरक्षाबद्दल बोलतोय आपण, जननी सुरक्षाबद्दल बोलतो, म्हणजे आईच्या सुरक्षेबद्दल बोलतोय. मग इथे स्मॉल चिल्ड्रनच्या आय चेकअपचं काही घेणं देणं का,
नाही, मग याला तुम्हाला ऑप्शनला इलिमिनेट करायचंय. दुसरं ऑप्शन बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्सेक्टिसाइड टॅबलेट्स. काय अर्थ आहे याच्यामध्ये? इन्सेक्टिसाइड टॅबलेट्स कुठे वापरले जातात? इथे आपण कोणाबद्दल बोलतोय? जननीच्या, आईच्या सुरक्षेबद्दल. सो ऑप्शन नंबर 3 इज रॉंग. फोर्थ ऑप्शन बघा, टू रिमूव्ह माल न्यूट्रिशन अमॉंग अडोलसन्स गर्ल. आता फक्त एक तर ऑप्शनच चुकलेला आहे. फक्त गर्ल्स मधूनच का काढायचंय माल न्यूट्रिशन? बॉईज पण असू शकतात. म्हणजे चिल्ड्रन जरी दिलं असतं तरी तुम्ही याच्याबद्दल विचार करून इथं स्पेसिफिकली सांगितलंय गर्ल्स. फक्त गर्ल्स मधूनच का माल न्यूट्रिशन काढायचं? ऑप्शन नंबर हे पण रॉंग आहे, कारण की हे स्वतः काय जननीच्या रिलेटेड नाही. म्हणून इथे बघा ऑप्शन नंबर 1, टू प्रमोट इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज. म्हणजे ज्या डिलिव्हरी झाल्या पाहिजेत ते कशा हॉस्पिटलाइज झाल्या पाहिजे, जिथे प्रॉपर ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतरच्या गोष्टी या डिलिव्हरी वुमेनला प्रॉपर पद्धतीने मिळावे. म्हणून ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. तर इथे तुम्ही फक्त जे काय तुमचं नॉलेज आहे तेच नाही, कन्सेप्ट नाही, फक्त इथे तुम्ही लॉजिकच्या बेसिसवरती कसं तुमचं आन्सर करेक्ट आणू शकता हे पण आपण शिकत आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघा, मेडिसिन सोल्ड अंडर जन औषधी स्कीम्स आर नोन ॲज. जन औषधी स्कीम मध्ये जे मेडिसिन्स हे केले जातात ते कशाच्या रिलेटेड आहे? जेनेरिक मेडिसिन्स, हर्बल मेडिसिन्स, ब्रँडेड मेडिसिन्स. तर तुम्ही नाव ऐकून असं काही पद्धत आहे का ज्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला फक्त अवेअर राहायचंय, म्हणजे काय असू शकतं काय नसू शकतं. जर या स्कीम्स आहेत म्हणजे गव्हर्नमेंटनी काहीतरी स्कीम्स बनवलेत राईट, तर त्याच्या अंडर कोणत्या गोष्टी असू शकतात कोणत्या नसू शकतात, थोडंसं तुम्हाला लॉजिक यूज करायचंय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला असणं गरजेचं नाही, फक्त थोडंसं तुमचं ब्रेन ओपन ठेवायचंय, माइंड ओपन ठेवून तुम्हाला हे क्वेश्चन्स वरती रीड करायचे. ब्रँडेड मेडिसिन्स अशी कोणती म्हणजे आतापर्यंत अशा गोष्टींसाठी स्कीम आली का? नाही, हे ऑप्शन रॉंग आहे. होमिओपॅथिक मेडिसिन्स, आता हर्बल मेडिसिन्स, होमिओपॅथिक मेडिसिन्स हे दोन्ही सुद्धा रॉंग आहे. इथे आन्सर काय? जेनेरिक मेडिसिन्स. ओके, now question number 6, which of the following is a measure of central tendency to divide data into two equal halves? ज्यावेळेस डेटा सेट्स आपण याच्याबद्दल ज्यावेळेस स्टॅटिस्टिक्स आणि किंवा कॉम्प्युटर नॉलेज बद्दल आपण स्टडी करणार आहोत त्या टॉपिक मधून हा क्वेश्चन आलेला आहे. तर इथे बघा, जे मोड असतात किंवा मीडियन आहे, मीन आहे, याच्याबद्दल आपण डिटेल स्टडी करणार आहोत. पण इथे समजून घ्या, मोड मध्ये तुम्ही हे बघता की कोणता रिपीटेड नंबर आहे त्या डेटा सेट मधला. मीडियन मध्ये बघता, मीडियन नाव काय सांगतं? मीडियन म्हणजे मध्य. ओके, इथे काय? 2 इक्वल हाफ्स. समजून जाते तुम्हाला? फक्त क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थित वाचला एक काम माइंडने तरी तुम्हाला आन्सर इथे निघतंय. मीन मध्ये काय असतं? जेवढे आहेत त्याच्यामध्ये काय करता तुम्ही? त्याला डिवाइड करता अमाऊंट किती नंबर प्रेझेंट आहे त्याने. तर ओके, तर दॅट इज हे रॉंग आहे. मीन हिचा आन्सर काय आहे? ओके, तर इथे करेक्ट आन्सर असणार आहे मीडियन. ओके, तर क्वेश्चन नंबर 7, विच वॉज द स्वच्छ भारत मिशन अ मेजर एन्व्हायरमेंटल क्लिनिनेस इनिशिएटिव्ह लॉन्च. म्हणजे कोणत्या इयरला हा स्वच्छ भारत मिशन कधी लॉन्च झालं होतं हे क्वेश्चन आहे. तर बघा, आपण प्रत्येक क्वेश्चन लॉजिकने हे करू शकणार आहे का? नाही, पण काही कन्सेप्च्युअल किंवा काही फॅक्ट्स तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या लेक्चर्समध्ये आपण कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी तर तुम्हाला देऊच, त्याचबरोबर जो टॉपिक असेल तशानुसार तुम्हाला फॅक्ट्स पण दिले जातील. त्याचबरोबर तुम्हाला लॉजिकली या क्वेश्चन्सला कसं अप्रोच करायचंय, म्हणजे एक होलिस्टिक सर्व डिरेक्शन्सनी तुम्हाला हा पेपर कसा क्लिअर करायचा याच्यावरती तुम्हाला कम्प्लीट गायडन्स दिलं जाईल. ओके, तर इथे बघा 2014 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे काय? स्वच्छ भारत मिशन कोणत्या इयरला लॉन्च झालं होतं? दॅट इज 2014. Now question number 8, which Indian Prime Minister announced the 20-point program? 20-point program जो होता तो कोणत्या मिनिस्टरनी लॉन्च केला होता? हे आपल्या टॉपिक्स मध्ये इन्क्लुडेड आहे. 20-point प्रोग्राम आहे, तर तुम्ही याच्याबद्दल एक हे स्लोगन ऐकलं असेल, गरिबी हटाओ गरिबी हटाओ. ते कशामध्ये आलं होतं? 1975 मध्ये आलेला हा प्रोग्राम, जो कशाच्या रिलेटेड होता? पॉवर्टी इरॅडिकेशन, म्हणजे गरिबी कमी करायची तुम्हाला, पॉवर्टी रिमूव्हल किंवा रिड्युसिंग. आणि तो कोणी आणलेला? याच्यासाठी खूप
एक वेल नोन चेहरा आहे तो, दॅट इज ऑफ इंदिरा गांधी. ओके, तो कधी मग लॉन्च झालेला 1975. ज्यावेळेस आपण या प्रोग्राम्स बद्दल बघतो, म्हणजे तुम्ही हे कशामध्ये स्टडी करणार आहे, जे 5 इयर प्लॅन्स आहेत, त्या कोणत्या मिनिस्टर्सनी, प्राईम मिनिस्टर्सनी कोणते प्रोग्राम्स आणले होते, जास्त डिटेलमध्ये बघणार नाही, पण आपण फक्त एक ओव्हरलुक घेणार आहोत की कोणता प्रोग्राम कधी आलेला, कोणत्या इयरला आलेला, कोण प्राईम मिनिस्टर होतं, एक हे प्रोग्राम्स आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही हा पण स्टडी कराल की इंदिरा गांधींनी कोणता प्रोग्राम आणलेला, त्याच्यामध्ये हा पॉईंट पण कव्हर होईल तुमचा. ओके, द क्वेश्चन नंबर 9, which of the following routes of drug administration has the fastest onset of action? आता तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण तर तुम्ही फार्मसीचे एमसीक्यूज बघितले असतील, त्याच्यामध्ये ऑलरेडी हा क्वेश्चन आपण कव्हर केलेला आहे. म्हणून मी तुम्हाला हे म्हणते की जे टॉपिक तुम्ही बघत आहात किंवा जे एमसीक्यूज तुम्ही सॉल्व्ह करत आहात, ते तुमच्या पुरेपूर नॉलेजनुसार तुम्ही सॉल्व्ह करायला ट्राय करा, कारण की ते कशा पद्धतीने कोणत्या याच्यामध्ये रिपीट होतील तर मी तुम्हाला सांगू नाही शकत. ओके, तर तुम्ही ॲज इट इज जर हा क्वेश्चन तुम्हाला बघायचा असेल, फार्मसीच्या फर्स्ट टॉपिकमध्ये किंवा सेकंड टॉपिकमध्ये हा क्वेश्चन आहे की ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा असा कोणता रूट आहे ज्याच्यामध्ये काय होईल, फास्टेस्ट ऑनसेट ऑफ ॲक्शन. मी तुम्हाला तिथे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय, तर मी तुम्हाला इथे सांगते, ज्यावेळेस तुम्ही ओरली ड्रग घेता, ओरली, त्यामध्ये काय होतं, तो ड्रग पहिला तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जाईल, त्याला काहीतरी पद्धतीने मेटाबोलाइज केलं जाईल किंवा डिग्रेड केलं जाईल, बायो ट्रान्सफॉर्मेशन होईल त्याचं बाय लिव्हर. त्याच्यामुळे काय होईल, त्याचं काही पर्सेंटेज मध्ये तो ड्रग, म्हणजे तुम्ही जर 100% मध्ये ड्रग घेत असाल तर त्याचं ब्रेकडाऊन होईल फक्त 70%. हा ड्रग काय करेल, तुमच्या ब्लड सर्क्युलेशन मध्ये एंटर करेल. ओके, तर त्याच पद्धतीने जर तुम्ही IV ने घेतला किंवा इंट्रामस्क्युलर घेतला, IV ने घेतला, ओके, तर IV ने घेतल्यानंतर काय होतं, डिरेक्टली वेन्स, डिरेक्टली ब्लड सर्क्युलेशन मध्ये, म्हणजे ॲज इट इज जेवढ्या 100% मध्ये तो घेतला जातो, तेवढ्याच 100% मध्ये त्याचं ऍब्झॉर्प्शन होतं, म्हणजे बायो अवेबिलिटी होते. समजते तुम्हाला? हे आपण आपल्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. जर तुम्हाला याच्याबद्दल अजूनही डाऊट असेल तर तुम्ही फर्स्ट लेक्चर जो फार्मसीच्या आपण म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करायला सुरुवात केली आहे एमसीक्यू सिरीजचा, फर्स्ट पार्ट बघू शकता, सेम क्वेश्चन तिथे आपण घेतलेला आहे. ओके, याचा आन्सर काय असणार आहे, इंट्राव्हेनस, म्हणजे ज्यावेळेस आपण डिरेक्टली वेन्स थ्रू मेडिकेशन्स घेतो ते डिरेक्टली आपल्याला लवकर इम्पॅक्ट देतात, कारण की तिथं काय होणार आहे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होणार नाही, आणि ॲज इट इज जेवढी बायो अवेबिलिटी असेल ती 100% बायो अवेबिलिटी आहे. तर हे इंट्रामस्क्युलर रॉंग आहे, इंट्राडर्मल रॉंग आहे. ओके, सबक्युटेनियस कुठे घेता तुम्ही, फॅट लेयर्स मध्ये, तिथे पण ऍब्झॉर्प्शन 100% होत नाही. आता क्वेश्चन नंबर 10 बघा, व्हॉट इज द प्रायमरी रोल ऑफ नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन इन पब्लिक हेल्थ. आता तुम्हाला इथे रोल दिलाय, तर तुम्ही इथे लॉजिक वापरू शकता, म्हणजे काय रोल आहे, फॅक्ट्स असेल तर तुम्हाला ते माहिती पाहिजे, पण जिथे कॉन्सेप्ट आहेत किंवा काय कोणाचे रोल्स विचारलेत, एम विचारलंय, तर तुम्ही याच्याबद्दल सांगू शकता, किंवा स्कीम्स बद्दल आहेत तरी तुम्ही तुमचं लॉजिक यूज करू शकता. इथे रोल बद्दल म्हणजे तुम्ही लॉजिक यूज करू शकता. एनजीओज बद्दल विचारले, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, म्हणजे पहिलेच समजतंय तुम्हाला गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन नाहीये, म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, दॅट इज एनजीओ. फर्स्ट ऑप्शन, टू प्रोव्हाइड कम्युनिटी बेस्ड हेल्थ सर्व्हिसेस. सेकंड ऑप्शन, टू इम्प्लिमेंट लॉज अँड पॉलिसीज. थर्ड ऑप्शन, to issue medical licenses. Fourth option, to collect taxes and penalties. आता कोणाचं काम असू शकतं, कलेक्ट टॅक्सेस आणि पेनल्टीज? एवढी पॉवर आपण एनजीओजला दिली नाही, किंवा एनजीओज हे काम करू शकत नाही, कारण की हे काम कोणाचं असणार आहे, टॅक्सेस कलेक्शन आणि पेनल्टीज लावणं हे कोणाचं काम आहे, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जे एनजीओजचं काम नसणार आहे, कारण की ही नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. ऑप्शन 4 इज रॉंग. इश्यू मेडिकल लायसन्सेस, मेडिकल लायसन्स लागू शकतात का, म्हणजे बघा एवढे इम्पॉर्टंट काम एका नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनला दिले जाऊ शकतात का, तर नाही. तर इथे तुम्हाला कळायला पाहिजे, इम्प्लिमेंट लॉज, इम्प्लिमेंट लॉज हे काम असू शकतं का त्यांचं, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचं काम असतं, किंवा लॉज लागू करणं लेजिस्लेटिव्ह बॉडीजचं काम असतं, लॉज बनवणं. ओके, तर इथे बघा ऑप्शन नंबर 2 इज रॉंग, ऑप्शन नंबर 3 इज रॉंग. तर याचं करेक्ट आन्सर काय, टू प्रोव्हाइड कम्युनिटी बेस्ड हेल्थ सर्व्हिसेस. काहीतरी प्रोव्हाइड करणं, म्हणजे बॅलन्स्ड वाटते ना ते स्टेटमेंट तुम्हाला, काहीतरी लागू करणं, कोणाकडे काहीतरी इश्यू करणं,
किंवा कलेक्ट करणं हे एका नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे कामं नसू शकतात. आपण डिटेलमध्ये बघणार आहोत नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन कसं काम करतात, प्रेशर ग्रुप्स कसं काम करतात हे आपण सगळं बघणार आहोत. ओके, तर इथे आपण थर्ड पार्ट कव्हर केलेला आहे. आता टेक्निकल सब्जेक्ट पॉइंट 4. ओके, सब्जेक्ट 4चा हा फोर्थ पॉइंट आहे. याच्यामध्ये बघा, which of the following measure is considered most effective in preventing healthcare associated infections? हेल्थकेअर असोसिएटेड इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करणं. ओके, याच्यामध्ये ऑप्शन्स बघा, हँड हायजीन, यूज ऑफ पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स PPE, ओके, यूज ऑफ अँटीबायोटिक्स आणि एन्व्हायरमेंटल क्लिनिनेस. कशाबद्दल आहे? प्रिव्हेंट करणं हँड किंवा हेल्थ रिलेटेड असोसिएटेड इन्फेक्शन. जर तुम्ही हँडवॉश जर प्रॉपरली केले असेल, तुमची हँड हायजीन जर प्रॉपर असेल, तर तुम्ही काय करताय? प्रिव्हेंट करताय. तुम्हाला स्वतःला जे इन्फेक्शन होईल त्याच्यापासून स्वतःला कसं करताय? प्रिव्हेंट करताय, म्हणजे दॅट इज प्रोटेक्शन. सो आन्सर इज हँड हायजीन. ओके, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 2 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इफेक्टिव्ह communication technique when dealing with an angry patient. अँग्री पेशंट सोबत ज्यावेळेस तुम्ही डील करता तर याच्यामध्ये कोणतं प्रॉब्लेम म्हणजे एक प्रॉपर सोल्युशन आहे. ऑफरिंग चीप ॲडवाइस, आर्ग्युइंग विथ द पेशंट टू प्रोव्हाइड अ पॉइंट, रिड्युसिंग द पेशंट्स एन्झायटी, आणि फोर्थ, युझिंग काम अँड ॲक्टिव्ह लिसनिंग. क्वेश्चनच रीड केलं जर तुम्ही प्रॉपरली, एखाद्या अँग्री पेशंट सोबत तुम्ही कम्युनिकेशन कसं करू शकता? जर समजा इतकं सिंपल क्वेश्चन आहे, याच्यामध्ये तुम्ही 2 मार्क्स तुमचे वेस्ट करूच नका. एकदम लॉजिकली क्वेश्चन आहे. जर तुम्ही समजा तुमच्या बहिणीसोबत पण जर तुमचा वाद झालेला असेल, जर तिचा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला ऐकायचं असेल, तर तुम्ही इथे कोणती बेसिक टेक्निक वापरू शकता? एकतर शांततेत बोलणे आणि समोरच्याचं बोलणं ऐकून घेणं हा एक बेस्ट पर्याय आहे. ओके, दॅट इज ऑप्शन नंबर 4, युझिंग काम अँड ॲक्टिव्ह लिसनिंग. ऑप्शन नंबर 1 काय? ऑफरिंग चीप ॲडवाइस, एकदम खालच्या लेवलची तुम्ही ॲडवाइस देऊ शकतात का? रॉंग. त्या व्यक्तीसोबत परत वाद घालू शकतात का? नाही. आणि रिड्युसिंग पेशंट्स एन्झायटी, त्या पेशंटची एन्झायटी तुम्ही कमी करताय, ही एक ऑप्शन तुम्हाला वाटू शकतो, पण इथे बेस्ट म्हणजे प्रायोरिटी तुम्ही कशाला देणार आहे? युझिंग काम अँड ॲक्टिव्ह लिसनिंग. हेच तर एक्सपेक्टेड आहे. काही क्वेश्चन्समध्ये तुम्हाला बघायचं आहे की त्या जो एक्झामिनर आहे ज्याने पेपर कंडक्ट केलाय त्याची काय अपेक्षा असतील या क्वेश्चन्स कडून, किंवा या क्वेश्चन मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षित असेल. ओके, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचंय. सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. म्हणजे तुम्हाला त्या एक्झामिनरचा माइंडसेट समजायचा आहे की त्याला तुमच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे, तेच आन्सर टिक करायचं तुम्ही. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. Which strategy is effective in preventing spread of antimicrobial resistance in healthcare strategy? इथे बघा, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आता मी तुम्हाला इथे शॉर्टमध्ये सांगू शकते, पण लेक्चर्समध्ये आपण याला डिटेलमध्ये बघणार आहे. म्हणजे जर तुम्ही एक टाइम पर्यंत एक मेडिकेशन्स घेत असाल, तुम्ही जसं रेझिस्टंट होता एखाद्या बिहेवियरला, त्याच पद्धतीने मायक्रो ऑर्गॅनिझम पण काय करतात? रेझिस्टंट होतात. म्हणजेच काय, एखाद्या मेडिकेशनला किंवा एखाद्या अँटीबायोटिकला हे रिस्पॉन्स दाखवतात, म्हणजे दाखवणं थांबवतात. हे काय? अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स म्हणजे स्टॉप करणे. कोणत्याही पद्धतीने जर तो एक हायर डोसमध्ये जरी आला तरी त्याला रिॲक्शन्स दाखवत नाही. आणि जर हे व्हायला लागलं तर आपण ज्या मेडिकेशन्स घेतोय किंवा टॅबलेट्स घेतोय त्या एखाद्या डिसीजसाठी, तर ते काम करणं स्टॉप होईल. तर याच्यासाठी करणं काय गरजेचं आहे? 1, मॅन्डेटरी यूज ऑफ PPE ऑन ऑल वॉर्ड्स restrictions. 2, isolating all febrile patients. 3, antimicrobial stewardship program. आणि ऑप्शन 4, रेग्युलर यूज ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. तर इथे प्रिव्हेंटिंग द स्प्रेड करणं आपल्याला काय करायचंय? कमी करायचंय. कशाचा? अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा. तर इथे करेक्ट तुम्हाला फर्स्ट ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करा, सेकंड पण इलिमिनेट करा. तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन्स मध्ये हे होईल, कन्फ्युजन होईल, म्हणजे 50-50 मध्ये याल तुम्ही, 50-50 चान्सेस मध्ये. अँटीमायक्रोबियल स्टीवर्डशिप प्रोग्राम आणि रेग्युलर यूज ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स.
रेग्युलर यूज, जर रेग्युलरली पण तुम्ही यूज करायला लागले एवढे ब्रॉड स्पेक्ट्रम, परत त्यांच्यामध्ये सेम ना, परत त्यांच्यामध्ये अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्सच डेव्हलप होणार आहे. तर ओके, परत तुम्ही काय करता इथे, परत हा जो प्रॉब्लेम आहे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स तो परत डेव्हलप करताय, म्हणून हा करेक्ट आन्सर नाही. इथे काय आन्सर आहे, अँटी मायक्रोबियल स्टीवर्डशिप प्रोग्राम. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4, व्हॉट इज द मोस्ट अप्रोप्रिएट फर्स्ट एड फॉर पेशंट विथ माइल्ड किंवा पार्शियल बर्न? याच्यासाठी कोणता प्रोग्राम आहे? अप्लाय कॉफी पावडर, 2 अप्लाय हनी, 3 अप्लाय आईस डिरेक्टली ऑन बर्न्ड एरिया, आणि 4 होल्ड द बर्न्ड एरिया अंडर कुलिंग वॉटर. जर तुम्हाला घरामध्ये पण एखादा चटका लागतो किंवा वाफ भासते तुम्हाला, तर तुम्ही काय करता, कोणती प्रोसेस आहे याच्यामध्ये? कॉफी पावडर नाही, कॉफी पावडर फक्त काय तुमच्या ब्युटी रुटीन मध्ये वापरली जाते. ओके, तर हनी रॉंग आन्सर. अप्लाय आईस डिरेक्टली ऑन बर्न्ड एरिया, कधी कधी आईस पण काय कॉज करतं, बर्निंग कॉज करतं. तुम्हाला एक एक्झाम्पल देते, ज्यावेळेस तुम्ही जास्त टाइम पर्यंत आईस काय करता, होल्ड करता हातामध्ये, आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही एका टाइम नंतर काढता, आईसचा पण खूप जास्त बर्न होऊ शकतं. म्हणून काय इथे आईस नाही, तर काय करता, होल्ड बर्न्ड एरिया अंडर कूल रनिंग वॉटर. एक थंड पाण्याच्या प्रभावामध्ये किंवा टॅप वॉटरच्या याच्यामध्ये तुम्ही काय करता, तुमच्या जखमवरती पाणी ठेवता. ओके, सो ऑप्शन नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. तर इथे तुम्हाला हे पण बघणं गरजेचं आहे की कोणत्या पद्धतीने आपण याच्यामधले क्वेश्चन्स इलिमिनेट करतोय आणि एकदम राईट ऑप्शन्स पर्यंत. तर आपल्या बॅचेसची ही स्पेशालिटी आहे की तुम्ही कन्सेप्च्युअल क्लिअरिटी कशी डेव्हलप करताय, त्याच सोबत तुम्ही लॉजिकली ओपन माइंडेडली जर क्वेश्चन सॉल्व्ह केले तर कशा पद्धतीने तुम्हाला हे आन्सर्स प्रॉपर करता येतील आणि तुम्ही तुमचे 2 मार्क्स न घालवता जास्तीत जास्त मार्क्स कसे गेन करावे, हाच फक्त आपला उद्देश असणार आहे या प्रिपरेशन मध्ये. ओके, तर लॉजिकली प्रिपेअर करणं हाच आपला मोटिव्ह आहे इथे. तर क्वेश्चन नंबर 5, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ हेल्थ कम्युनिकेशन? हेल्थ कम्युनिकेशनचा प्रायमरी पर्पज काय आहे? टू ॲडवाइज हेल्थ प्रोडक्ट्स, 2 टू चेंज द हेल्थ सर्व्हिसेस, क्रिएट अवेअरनेस अँड एन्करेज हेल्दी बिहेवियर, 4 टू एंटरटेन द पब्लिक. तुम्ही सांगा आता, याच्यामध्ये तुम्हाला एक बॅलन्स स्टेटमेंट, जरी तुम्हाला माहित नाही काही प्रॉब्लेम नाही, एक बॅलन्स स्टेटमेंट बघा ना, काय वाटतं तुम्हाला? ॲडवाइज हेल्थ प्रोडक्ट्स म्हणजे कोणाला हेल्थ प्रोडक्ट ॲडवाइज करणं किंवा त्यांना सुचवण्यासाठी तुम्हाला हेल्प करतं का? हे रॉंग. चेंज द हेल्थ सर्व्हिसेस, इज इट द रिअल प्रायमरी पर्पज? रॉंग. एंटरटेन द पब्लिक, पब्लिकला एंटरटेन करण्यासाठी वापरताय का? तर रॉंग. तर इथे काय, क्रिएट अवेअरनेस म्हणजे जागरूकता जी तुम्ही स्प्रेड करता लोकांमध्ये याच्या रिलेटेड, आणि कशासाठी? एन्करेज म्हणजे प्रोत्साहन देता लोकांना, कशासाठी? हेल्दी बिहेवियर म्हणजे त्यांनी एक्सेप्ट करावं, त्यांनी सुरू करावं ते बिहेवियर त्यांच्या याच्यामध्ये, म्हणून तुम्ही काय करणार आहे, हेल्थ कम्युनिकेशन स्टार्ट करता, आणि हेच काय प्रायमरी पर्पज आहे. Now question number 6, which macronutrient provides the most energy per gram? तुम्हाला याच्यावरती परत विश्वास नाही बसणार, पण आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर याचे जे टॉपिक वाईज एमसीक्यू स्टार्ट केलेले आहेत, त्याचा आय थिंक फर्स्टच पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट्सचे क्वेश्चन्स घेतले. त्याच्यामध्ये हा मी तुम्हाला ॲज इट इज क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवलंय की कार्बोहायड्रेट्समध्ये किती तुम्हाला एनर्जी मिळते पर ग्राम, किती एनर्जी मिळते, फॅट्समध्ये तुम्हाला पर ग्राम किती एनर्जी मिळते. तर याचा आन्सर फॅट्स का आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये चेक करू शकता. ओके, तर आपण जे टॉपिक वाईज एमसीक्यू सुरू केले ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला हे सॉल्व्ह करणं याच्यासाठी गरजेचं आहे की याचा ॲट द एंड तुम्हाला फायदा होणार आहे. ओके, हे फ्री लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल आहे. डेमो लेक्चर्समध्ये आपण टॉपिक वाईज सिरीज जी सॉल्व्ह केलेली आहे ते तुम्ही नक्की बघा, कारण की तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तो टॉपिक बघाल त्यावेळेस तुम्हाला स्वतःला कळेल की हा क्वेश्चन ॲज इट इज 25चा आहे आणि आपण हे क्वेश्चन्स आता सॉल्व्ह करत आहोत, पण हे ऑलरेडी क्वेश्चन्स आपण मागच्या लेक्चर्समध्येच बघितलेत. तर पर कॅलरीज इथे क्वेश्चन हा नाही की प्रायमरी ज्यावेळेस आपण एनर्जीचा सोर्स बघतो ॲज अ एनर्जी सोर्स आपण नेहमी बघितलं जातं की कार्बोहायड्रेट इज द इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स, पण इथे काय मोस्ट एनर्जी पर ग्राम विचारलाय. जर पर ग्राम जर तुम्हाला माहिती असेल तर काय इथे आन्सर फॅट्स आहे. व्हायटमिन्स तर तुम्ही ॲज इट इज इलिमिनेट कराल,
प्रोटीन पण तुम्ही इलिमिनेट कराल, पण कन्फ्युजन तुम्हाला इथे कार्बोहायड्रेट किंवा फॅटमध्ये होईल. म्हणजे काय 50-50 याच्यामध्ये तुम्ही येऊन जाल. पण जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केलेला असेल, MCQ सिरीज टॉपिक वाईज बघितलेलं असतील, तर तुम्हाला कळेल का याचा आन्सर फॅट्स आहेत. ओके. Now, which of the following is not considered a phase of disaster management? Very important. डिझास्टर मॅनेजमेंटच्या काही स्टेप्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही डिझास्टर प्रिपेअर्डनेस बघता की त्याच्या आधी होण्याच्या आधीच कोणत्या अशा टेक्निक्स आहेत ज्याच्यामुळे तुम्ही बघणार आहेत की डिझास्टर कशा पद्धतीने होऊ शकतो, कोणत्या एरियामध्ये होऊ शकणार आहे. त्यानंतर काय करता प्रिपेअर्डनेस, त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहता. ओके. त्यानंतर काय करता रिस्पॉन्स म्हणजे काय डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने तिथे रिस्पॉन्स पोहोचवताय त्या साईटवरती, दॅट इज रिस्पॉन्स. त्यानंतर आहे प्रिपेअर्डनेस, म्हणजे प्रिपेअर्डनेस झाले आणि मिटिगेशन. ओके. डिझास्टर झाल्यानंतर जे तुम्ही प्रोसेस हँडलिंग करता किंवा त्या लोकांना काय करणार आहे तुम्ही दुसऱ्या प्लेसवरती ट्रान्सफर करणार आहे किंवा त्या मेडिकल हेल्प, दॅट इज मिटिगेशन. या ज्या प्रोसेसेस आहेत हे आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघू. पण इथे बघा, आता जे तुम्हाला मी सांगितलंय त्याच्यानुसार इथला क्वेश्चन सॉल्व्ह करा की नॉट कन्सिडर्ड इन अ फेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, याच्यामधली कोणती प्रोसेस डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये इन्क्लुडेड नाही. ऑप्शन आहे लेजिस्लेशन, 2 रिस्पॉन्स, 3 प्रिपेरेशन प्रिपेअर्डनेस आणि 4th आहे मिटिगेशन. रिस्पॉन्स पण आहे, प्रिपेअर्डनेस पण आहे आणि मिटिगेशन पण आहे. या तिन्ही आहेत. मग याच्यामध्ये कोणती नाही? लेजिस्लेशन. लेजिस्लेशनचा अर्थ काय? जे लॉज मेकिंग किंवा लॉज फॉर्मेशन आहे त्या प्रोसेसला लेजिस्लेशन म्हटलं जातं. ओके. तर तुम्हाला इथे माहिती पाहिजे. आता आपण आपल्या लेक्चर्समध्ये हे आता जसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलंय तर आपण डिटेलमध्ये पण बघणार आहोत की कोणत्या हेल्प केल्या जातात, कोणता प्रायमरी रोल कोणाचा असणार आहे. ओके. ज्या फोर्सेस सेंट्रली किंवा स्टेट वाईज ज्या फोर्सेस असतात डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये, तर त्यांचा रोल काय असतो. ओके. मिटिगेशन, रिस्पॉन्स, प्रिपेअर्डनेस हे सगळं बघणार आहोत. पण इथे बघा, जे रॉंग ऑप्शन्स आहेत त्यांना पण इथे स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, कारण की कदाचित तुम्हाला लेजिस्लेशन नेक्स्ट पेपरमध्ये, या पेपरमध्ये तुम्हाला डिरेक्टली विचारलं जाऊ शकतं की लेजिस्लेशन म्हणजे काय. म्हणजे काय? लॉ मेकिंग. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, which compound is most widely used in vector control program to spray in places where mosquito breed? मॉस्किटो ब्रीड ज्या याच्यामध्ये हे करतात, डेव्हलप होतात किंवा त्यांचं ब्रीडिंग होते, तर आपण याच्यामध्ये बघितलंय मॉस्किटोज कोणत्या याच्यामध्ये ब्रीड करतात? मोस्टली वॉटर्समध्ये, जे स्टॅग्नंट किंवा सॅच्युरेटेड वॉटर असतं त्याच्यामध्ये ब्रीडिंग करतात, त्याच्यामध्ये लार्वी प्रोड्यूस होतात आणि परत ते मॉस्किटो फॉर्म्समध्ये डेव्हलप होणार आहे. आणि हे काय? वेक्टर कंट्रोल प्रोग्राम. वेक्टर कंट्रोल प्रोग्राम म्हणजे जे डिसीजेस वेक्टर बाउंड डिसीजेस असतात, ओके, त्याला काय म्हटलं जातं? वेक्टर कंट्रोल. याच्यामध्ये कोणता यूज केलं जातं? सल्फर डायऑक्साईड, लिंडेन्स, DDT आणि पायरेथ्रियम एक्स्ट्रॅक्ट. जर तुम्ही याचा आपण आपल्या लेक्चर्समध्ये जो स्टडी करू तर त्याचा आन्सर काय असणार आहे? पायरेथ्रियम एक्स्ट्रॅक्ट. हे कशासाठी? या वॉटर्समध्ये किंवा अशा याच्यामध्ये स्प्रे केलं जातं जेणेकरून हे जे ब्रीडिंग आहे ते स्टॉप होती, लार्वी किल होतात आणि ज्याच्यामुळे मॉस्किटो फॉर्मेशन होत नाही. सल्फर डायऑक्साईड नाही, कारण की हा पोल्युटंट आहे. लिंडेन नाही वापरला जात आणि DDT पण नाही वापरला जात. ओके. Now question number 9. What is the primary site of gas exchange in lungs? Very important. तुमचं बेसिक 12th स्टँडर्ड मध्ये जरी तुम्ही प्रॉपरली जर रेस्पिरेटरी सिस्टीम स्टडी केलेली असेल तर तुम्हाला याचं आन्सर येऊन जाईल. तर मी तुम्हाला एक शॉर्टली सांगते काय असतं इथे. ज्यावेळेस तुम्ही नोज मधून जो ऑक्सिजन घेणार आहे त्याच्यानंतर तो कशामध्ये जातो? ट्रॅकियामध्ये. ओके. ट्रॅकिया त्यालाच काय म्हटलं जातं? जी विंड पाईप आहे किंवा एअर पाईप आहे, दॅट इज ट्रॅकिया. इथे 2 लंग्स असतात आपलं, एक लेफ्ट साईडला, राईट साईडला. ओके. जी एंटरिंग साईट आहे त्याला काय म्हटलं जातं? ब्रॉन्कस. त्याच्यानंतर ज्या स्प्रेडिंग होतात लंग्समध्ये, ब्रॉन्क्युअल्स. ओके. ऍट द एंड, या ब्रॉन्कसच्या एंडिंगला अशा सॅक लाईक स्ट्रक्चर असतात, म्हणजे सॅक म्हणजे पिशव्यांसारखं काहीतरी स्ट्रक्चर असतं, त्याला काय म्हटलं जातं? अल्व्हिओलाई. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तिथे बघा अल्व्हिओलायच्या इथे काय होणार आहे, इथे मी ड्रॉ करून दाखवते. अल्व्हिओलाई जे असतात त्याच्या बाजूला ज्या ब्लड वेसल्स असणार आहेत, जो आपलं लंग्स मधून एका आपण ज्यावेळेस आपलं ब्लड आहे, हार्ट आहे ज्याच्यामध्ये 4 आपले काय असणार आहेत? चेंबर्स असणार आहेत. ज्यावेळेस ब्लड हार्ट पासून परत लंग्स कडे येतं, ज्यावेळेस ते अल्व्हिओलाई पासून मूव्ह करतं,
त्यावेळेस बघा काय होणार आहे, ब्लड मधला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करणार आहे, CO2 काय करतो, या अल्व्हिओलाई मध्ये एंटर करतो आणि जो ऑक्सिजन आहे त्या अल्व्हिओलाई मधून ब्लड याच्यामध्ये डिफ्यूज होतो. ओके, इथे एक्झॅक्टली जर ज्यावेळेस तुम्ही म्हणता की लंग्स मधून आपल्याला ऑक्सिजन मिळतो किंवा रेस्पिरेशनसाठी लंग्स इम्पॉर्टंट आहे, पण एक्झॅक्टली जो पॉइंट आहे तर अल्व्हिओलायचा आणि कॅपिलरीजचा इम्पॉर्टंट आहे. तर या साईटला म्हणजे अल्व्हिओलाई सॅक्स बद्दल आणि ब्लड कॅपिलरीज बद्दल इथे काय होणार आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस. O2 कुठे जाणार आहे, ब्लड मध्ये जाणार आहे, जो कार्बन डायऑक्साईड ब्लड मध्ये आहे तो अल्व्हिओलाई सॅक मध्ये जाणार आहे. आपण आपल्या लेक्चर्स मध्ये डिटेल विथ डायग्राम्स बघणार आहोत आणि याचे प्रॉपर प्रोसेसेस समजून घेऊ. आता इथे ऑप्शन्स बघा, अल्व्हिओलाई, ट्रॅकिया. ट्रॅकियाला मी काय सांगितलं, ते वेंट पाईप विचारलंय का, नाही, म्हणून ऑप्शन एलिमिनेट. ब्रॉन्काय, ब्रॉन्काय म्हणजे काय, हे जे स्मॉल जे लाइनिंग्स होत्या ज्याच्यामध्ये ब्रॉन्कस मधून ब्रॉन्किओलाय म्हणजे जिथून मूव्ह होणारे लास्ट पर्यंत. आणि प्ल्युरा, नो, हे काय असणार आहे, फ्लुइड आहे प्ल्युरा. आणि करेक्ट आन्सर आहे अल्व्हिओलाई. ओके, आय होप तुम्हाला समजते, कारण की मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेन करतेय. तुम्ही कॉन्सेप्च्युअल कसं जाऊ शकता किंवा लॉजिकली कसं करू शकता हे आपण दोन्ही गोष्टी बघत आहोत. ओके, क्वेश्चन नंबर 10 बघा. व्हॉट इन्स्ट्रक्शन शुड बी गिवन बिफोर मेजरिंग द हाईट ऑफ अ पर्सन. किती इझी क्वेश्चन्स आहेत तुम्हीच बघू शकता, याच्यामध्ये तुम्ही मार्क्स बिलकुल घालवायचे नाहीत. ऑप्शन 1, ask the person to rest comfortably. 2, ask the person to remove shoes, cap or any item on the head. 3rd, ask to hold the knees. And 4th, ask to stand on tiptoes. कोणतं वाटतंय, म्हणजे किती इझी क्वेश्चन आहे, याच्या पलीकडे किती इझी क्वेश्चन येऊ शकतो. रेस्ट कम्फर्टेबली ठीक आहे सांगू शकतो, पण हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे का, नाही. होल्ड द नीज काहीच सेन्स नाही बनत या गोष्टीचा. आस्क टू स्टँड ऑन टिपटोज म्हणजे म्हणजे पुढच्या याच्यावरती उभं राहून टाच वरती घ्यायची असं सांगू शकता का. एखाद्या व्यक्तीची जर तुम्हाला हाईट मोजायची तर शूज काढणं गरजेचं आहे, कारण की शूजच्या याच्यामुळे हिल्समुळे तुमची हाईट वाढू शकते. जर कॅप घातली असेल तर कॅपनी पण काय होऊ शकतं, हाईट वाढू शकते. तर कॅप आणि शूज काढणं दोनों गरजेचं आहे. तर इथे करेक्ट आन्सर काय, आस्क द पर्सन टू रिमूव्ह शूज आणि कॅप्स. ओके, तर या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट कव्हर केलेले आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या याच्यामध्ये टेक्निकल पार्ट 1 आणि टेक्निकल पार्ट 2 बघितले. आजच्या लेक्चरमध्ये आपण पार्ट 3 आणि पार्ट 4 बघितलंय. तर याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे, लॉजिकल क्वेश्चन्स वरती तुम्ही कसा भर द्यायचा, जेणेकरून जे रॅन्डम क्वेश्चन्स असतील ते तुमचे कसे सॉल्व्ह होतील. ओके, या पद्धतीने आजचा आपण पेपर कंप्लीट केलेला आहे. तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय. तर इथे परत बघू शकता आपल्या अकॅडमीमध्ये बॅचेस सुरू झालेले आहेत. नगर परिषद किंवा महानगरपालिका यासाठी जो सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जो कोर्स असतो किंवा जे पोस्ट येतात यासाठी आपल्या अकॅडमीमध्ये आपण बॅचेस सुरू केलेले आहेत. मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोणते फीचर्स असणार आहेत ते आपण आपल्या स्टुडंट्सला पुरेपूर देणार आहोत. आणि या बॅचेसबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा याच्यामध्ये एनरोल करत असाल तर लवकरात लवकर तुम्ही या नंबरवरती संपर्क करा आणि या बॅचेसमध्ये एनरोल करा. ओके, भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.